व्यवस्थित नाही. हे जे रामटेकचं मंदिर आहे, गड मंदिर, अतिशय ऐतिहासिक, अतिशय पौराणिक मंदिर आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की प्रभू श्रीराम जेव्हा वनवासात होते सर्वाधिक वेळ त्यांनी महाराष्ट्रामध्ये घालवलेला आहे आणि त्यातच रामटेकला देखील प्रभू श्रीरामांचे चरण लागले. या ठिकाणी त्यांना दिव्य शक्ती देखील प्राप्त झाली. वनवासात असलेल्या रामांचे चरण इथे लागल्यामुळे या ठिकाणी वनवासी राम या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष्मणजी आहेत, हनुमानजी आहेत आणि राम आणि सीता हे देखील या ठिकाणी विराजित आहेत. खूप मोठा ऐतिहासिक महत्व याला आहे आणि उद्या जेव्हा अयोध्येमध्ये श्री रामलला आपल्या स्थानी विराजमान होणार आहेत अशावेळी रामांचं दर्शन प्रत्यक्ष ज्या ठिकाणी त्यांचे चरण लागले अशा ठिकाणी होणं हे मी माझं भाग्य समजतो. आणि आज इथे रामटेकमध्ये खूप मोठा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महोत्सव देखील चाललेला आहे. या महोत्सवामध्ये देखील मी आज सहभागी होणार आहे. दोनदा इथे राम येऊन गेल्याची कथा आहे. एकदा वनवासात असताना, एक वनवासात नंतर अयोध्येत जाऊन विराजमान झाल्यानंतर परत आले होते. आपण परत इथे येणार आहे का आणि वेगळ्या पोझिशन विराजमान झाल्यावर येणार आहे का? नाही, मी इथे यापूर्वी अनेकदा आलो आहे आणि इथे आम्ही येतच असतो. बघा, शेवटी आमच्याकरता प्रभू श्रीराम हे आमचे आराध्य दैवत आहे आणि त्यांचं किती वेळा दर्शन घेतलं तरी देखील आपलं मन कधीच भरत नाही. आणि आपण म्हणतो ना, जाहे विधी राखे राम ताहे विधी रहिये. त्याच्यामुळे ज्या प्रकारे राम ठेवतील त्या प्रकारे राहायचं. सीताराम 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 कहिये, जाहे विधी राखे राम ताहे विधी रहिये. एक प्रश्न विकास केला जाणार, आपण आता त्या विकास कामांचा आढावा देखील घेतला, कशा पद्धतीने? नाही, रामटेकचा देखील एक चांगला विकास आराखडा तयार झालेला आहे. विशेषतः काय आहे की इथे आर्किओलॉजीचे अनेक अडचणी या ठिकाणी जेव्हा आपण विकास करणार आहोत त्या ठिकाणी आहेत, पण त्या सगळ्या अडचणी दूर करत चांगल्या प्रकारे विकास करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. साहेब, एक प्रश्न. रामटेक पर्यटन क्षेत्राकरिता 150 कोटी मंजूर झाले. पहिला टप्पा 50 कोटीचा आला. 40 कोटीचे काम झालेले आहेत. 10 कोटीचे अजून कामे 1 वर्षाला रखडलेले आहे आणि पर्यटनाची पुष्कळशी कामे अधुरी आहेत. त्याच्याबद्दल सर? नाही, जे काही कामं, एक तर पहिली गोष्ट, रामटेक करता निधीची कमतरता कधी पडणार नाही. कामं कुठे एखाद दुसरं काम मागे पुढे होतं, पण अशी काही कामं रखडल्यात असं म्हणता येणार नाही. सगळे कामं वेळेत पूर्ण होतील. त्याला पाहिजे तेवढा निधी उपलब्ध होईल.